तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले. ते RSSचे प्रचारक म्हणून सुद्धा काम करत होते. सोबतच प्रसिद्ध शिवव्याख्याते म्हणून सुद्धा ओळखले जायचे. आता बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या तुकाराम महाराजांनी अख्ख्या जगाला जीवन कसं जगायचं हे सांगितलं, ज्या समाज व्यवस्थेने तुकाराम महाराजांना वाळीत टाकलं, ज्या समाज व्यवस्थेने तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात बुडवली, ज्या उच्चवर्णीय समाजाने तुकाराम महाराजांना अतोनात त्रास दिला, त्यात उच्चवर्णीय व्यवस्थेचे काम तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे करत होते. म्हणून शिरीष महाराज मोरे यांना जगद्गुरू तुकाराम महाराजांची आठवण आली नाही का? तुकाराम महाराजांची गरिबी शिरीष महाराज मोरे यांना आठवली नाही का? तुकाराम महाराजांनी अत्यंत गरीब असताना सुद्धा एक गाथासारखा ग्रंथ रचला आणि जीवन कसे जगावे याचे सरळ साध्या सोप्या पद्धतीने जगाला समजून सांगितले. म्हणून फक्त आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करताना शिरीष महाराज मोरे यांनी तुकाराम महाराजांचे जीवन आठवायला पाहिजे होते. ते जर आठवले असते तर कदाचित आत्महत्या केली नसती. म्हणजे सत्यज्ञान काय असते हे तुकाराम महाराजांकडून ते शिकलेच नाही. आत्महत्या कुठलीही असो, ते अत्यंत वाईट असते. म्हणून शिरीष महाराज यांना श्रद्धांजली.